चला तर मुलांनो, काल आपण शतमान स्तंभालेखाविषयी माहिती पाहिलेली आहे. सांख्यांकीमधले ते 2-3 टॉपिक आहेत. त्या पुढचा टॉपिक आहे एकचल समीकरण. एकचल समीकरण सोडवणे म्हणजे काय, तर त्या समीकरणाची उकल शोधणे म्हणजेच ते समीकरण सोडवणे असते. म्हणजे समीकरण सोडवताना त्यांच्या दोन्ही बाजूवर क्रिया करायच्या असतात. दोन्ही बाजूंमध्ये समान संख्या मिळवायची असते किंवा समान संख्या वजा करायची असते किंवा समान संख्येने गुणणे किंवा भागणे, यालाच म्हणतात समीकरण सोडवणे. तर इथे सोपी सोपी गणितं दिलेली आहेत बघा. x + 4 = 9. म्हणजेच आपल्याला ह्या बाजूचं पद घालवायचं आहे, तर 4तनं 4 वजा केले तर ते पद कॅन्सल होऊन फक्त इथं x राहतो. ह्या बाजूला 4ने वजा केलं तर ह्या बाजूला अर्थात 4ने वजा करावं लागतं. तर 9 - 4 = 5. हे जर दोन्ही बाजूनी करणं स्किप करायचं असेल तर डायरेक्ट हे +4 बरोबर चिन्हापलीकडे गेलं तर -4 होतं. म्हणजेच 9 - 4 5 असं येतं. सुरुवातीला तुम्ही दोन्ही बाजूला समान क्रिया करा, म्हणजे ते सोडवणं जरा सोपं जाईल. इथे पण आहे -2. x - 2 = 7. -2 + 2 = 0 होतं, म्हणून इथे -2 मध्ये +2 मिळवते. इथे +2 केलं तर इथेही +2, म्हणून 7 + 2 x ची किंमत आलेली आहे 9. आता x / 3 = 4. तर भागिले 3 गुणिले 3 केलं तर 3 ला 3 कॅन्सल होतील, मग xच राहील. इथे 3ने गुणलं म्हणजेच इथेही आपल्याला 3ने गुणावं लागत आहे. मग 4 गुणिले 3 येतं 12, म्हणजेच xची व्हॅल्यू आली आहे आपली 12. 4x = 24. आता इथे 4 घालवायचं आहे तर त्याला 4ने भागावं लागेल, म्हणजे 4x / 4 = 24/4. मग xची व्हॅल्यू किती आली, तर 6 आली. ही झाली सोपी उदाहरणं. या पुढच्या टॉपिकमध्ये थोडीशी अवघड उदाहरणं असणार आहेत. तर बघा, पुढच्या पेजवर दिलेले आहे. पुढील समीकरण सोडवा. समीकरण काय आहे, 2x - 3 = 3/5 x + 4. आता आपल्याला हळूहळू एक स्टेप करत जायचं आहे. समीकरण छोटं असेल तर वेगळं आलं, मोठं असेल तर हळूहळू एक स्टेप सोडवायची आहे. तर पहिलं काय केलं, दोन्ही बाजूंना 5ने गुणून हा 5 आपल्याला घालवायचा आहे. तर पहिल्यांदा काय करायचं, दोन्ही बाजूला 5ने गुणायचं आहे. हा 5 कॅन्सल होऊन जाईल, म्हणजेच इकडे 5 गुणिले 2 कंसात x - 3 = 3x + 4. म्हणजेच 5 आणि 2 ह्यांचा गुणाकार आला आहे 10. म्हणजेच 10x - 3 = 3 कंसात x + 4. आता हे कंस आपल्याला सोडवून घ्यायचे आहे. 10ने x ला गुणलं आलं 10x, 10ने 3 ला गुणलं उत्तर आले -30, 3ने x ला गुणलं उत्तर आलं 3x आणि 3ने 4 ला गुणलं उत्तर आलं 12. मग पहा, दोन्ही बाजूंना 30 मिळू. हा 30 कॅन्सल करायचा असेल तर काय करावं लागेल, -30 + 30 करावं लागेल. म्हणजेच 10x - 30 + 30. ह्या बाजूला +30 केलं तर दोन्ही बाजूला समान क्रिया करायची असते. 3x + 12 + 30. मग 10x = 3x आणि 12 आणि 30 यांची बेरीज आली आहे 42. दोन्ही बाजूतून 3x वजा करू. आता दोन्ही बाजूला x ची पदं आहे. ह्या बाजूला शक्यतो आपण x ची उकल काढत असतो, त्यामुळे 3x दोन्ही बाजूतून वजा करू. 10x - 3x = 3x + 42 - 3x. मग 10 - 3x केलं, राहिले 7x. ह्या 3x ला हे 3x कॅन्सल होऊन राहिले 42. दोन्ही बाजूंना 7ने भागूया. आता हा 7 कॅन्सल करण्यासाठी दोन्ही बाजूला 7ने भागावं लागेल, तेव्हाच आपल्याला x ची व्हॅल्यू मिळेल. 7 ला 7 कॅन्सल झाला आणि 42/7 उत्तर आलं आहे 6. अशाच प्रकारे पुढचंही गणित आहे. 9x - 4 = 6x + 29. आता दोन्ही बाजूत 4 मिळू. हा 4 कॅन्सल करायचा असेल तर -4 + 4 करावं लागेल, म्हणून 9x - 4 + 4 = 6x + 29 + 4. मग 9x राहिले, -4 + 4 कॅन्सल झाले आणि 6x, 29 आणि 4 ह्यांची बेरीज आलेली आहे 33.
आता दोन्ही बाजूतून 6x वजा करायचे आहे. मग 9x वजा 6x, 6x वजा 6x अधिक 33. हे 6x कॅन्सल झाले. 9xमधून 6x गेले, राहिले 3x बरोबर 33. आता दोन्ही बाजूंना 3ने भागू. मग 3x भागिले 3 बरोबर 33 भागिले 3. म्हणजेच एक्सची व्हॅल्यू आली आहे आपली 11. अशाच प्रकारे एकचे समीकरण सोडवायचे आहे. हळूहळू पुढं गेल्यावर आपल्याला गणित सोपी वाटू लागतात. त्यामुळे सुरुवातीला लक्ष देऊन करायचं. एक जरी क्रिया चुकली तरी पूर्ण गणित चुकण्याची शक्यता असते. तर पहा, इथे आहे 2/3 अधिक 5 बरोबर 4. 2/3. आता इथे 2 रीती दिलेल्या आहेत. आपण पाहूया कशा प्रकारे आहे. 2/3 अधिक 5 बरोबर 4. आता प्रत्येक पदाला 3ने गुणू. हा 3 कॅन्सल करायचा असल्यास प्रत्येक पदाला आपल्याला 3ने गुणावं लागेल. 3 गुणिले 2/3 अधिक 3 गुणिले 5 बरोबर 4 गुणिले 3. मग 3ला 3 कॅन्सल झाला, इथे राहिला 2. 3 गुणिले 5चा गुणाकार आला आहे 15 आणि 4 त्रिक 12. 15 हा 2 इथे अधिक आहे, तो बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेल्यावर वजा 2 होणार. अशाच प्रकारे तुम्हाला जसं जसं गणित जास्त सोडवायला लागेल त्यावेळेस दोन्ही बाजूला समान क्रिया करण्याऐवजी हे बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेल्यावर अधिकचं वजा कसं होतं, गुणिलेचं भागिले कसं होतं, भागिलेचं गुणिले कसं होतं ते कळू लागतं. मग बघा, इथे डायरेक्ट दिलेलं आहे 15 बरोबर 12 वजा 2. म्हणजेच 15 बरोबर 12तून 2 गेले, राहिले 10. आता हा 15 इथे गुणिले आहे, तो बरोबर चिन्हा पलीकडे गेल्यावर भागिले होणार. म्हणजेच बरोबर 10/15. याला अतिसंक्षिप्त रूप दिल्यावर आले 2/3. अशाच प्रकारे सोप्या पद्धतीने गणित केली तर तुम्हाला उत्तर मिळवणं आणखी सोपं जाईल आणि जम्बलिंग होणार नाही. अजून एक रीत दिलेली आहे. तर दोन्ही बाजूतून 2/3 वजा करूया. हे ज्या प्रकारे 2/3ला आपण 3ने गुणलं आहे तेव्हा 3 कॅन्सल झालं आहे. तर इथे दोन्ही बाजूला 2/3 वजा केलेले आहे. पण शक्यतो ही स्टेप सोपी जाईल तुम्हाला. म्हणून 2/3 अधिक 5 वजा 2/3 बरोबर 4 वजा 2/3. हे 2/3 कॅन्सल झाले, 5 राहिले. इथे तिरकस गुणाकार करून 4 त्रिक 12 आणि वजा 2 भागिले 3 आले आहे. 5 बरोबर 10/3. आता दोन्ही बाजूला 5ने भागूया. म्हणून 5 भागिले 5 बरोबर 10/3 गुणिले 1/5. मग ह्या 5ला 5 कॅन्सल झाला, राहिला आणि ह्यांचा गुणाकार केल्यावर 10/15 येईल. म्हणजेच ह्याचा आन्सर 2/3 येईल. दोन्ही बाजूला सेमच क्रिया केलेल्या आहेत, फक्त तुम्हाला थोडंफार जम्बलिंग होऊ शकते, तरी पहिली सोपी आहे. अशाच प्रकारे चौथं उदाहरण दिलं आहे. x वजा 7 भागिले x वजा 2 बरोबर 5/4. आता हे थोडंसं वेगळं गणित दिलेलं आहे. पहा, x वजा 7 भागिले x वजा 2 बरोबर 5/4. हा 4 इकडं आल्यावर गुणिले होणार, म्हणजे 4 कंसात x वजा 7 आणि हा 5 इथे आहे तसा होईल आणि हा x वजा 2 भागिलेचं गुणिले होणार. म्हणजेच बरोबर 5 कंसात x वजा 2. 4x ह्या 4ने कंसातील दोन्ही पदांना गुणायचं असतं. 4x वजा 4×7 28. 5x वजा 5×2 10. मग 4x हा अधिक 5 इकडे आल्यावर वजा 5x होणार आणि हा वजा 28 इकडे गेल्यावर अधिक 28 होणार. म्हणजे 4x वजा 5x ह्यांची वजाबाकी आली आहे वजा 1x बरोबर वजा 10 अधिक 28. वजा अधिक असल्यावर त्यांची वजाबाकी होते व उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह लागतं, म्हणून वजा x बरोबर 18 आला. म्हणजेच xची व्हॅल्यू वजा 18 अशी आलेली आहे. त्यानंतर 5वं उदाहरण दिलेलं आहे. 8m वजा 1 भागिले 2m अधिक 3 बरोबर 2. तर इथेही तसंच त्याच प्रकारे आहे. ह्या 1नी ह्या पूर्ण कंसाला गुणायचं आहे आणि 2नी ही खालचं पूर्ण पद इकडे जाणार आहे, म्हणजेच भागिलेचं गुणिले होणार आहे. आता 1नी गुणल्यावर आहे तशीच संख्या येणार आहे. 8m वजा 1 आणि 2नी 2ला गुणलं तर 4m अधिक 2 गुणिले 3 6. हा 4m इकडं अधिक आहे, तो बरोबर चिन्हा पलीकडे गेल्यावर वजा 4m होईल आणि हा वजा 1 बरोबर चिन्हा पलीकडे गेल्यावर अधिक 1 होणार आहे. म्हणजेच 8m वजा 4m यांची वजाबाकी आली आहे 4m आणि ह्यांची बेरीज आलेली आहे 7. म्हणजेच mची व्हॅल्यू आली आहे 7/4.
हा 4 इथे गुणिले तो बरोबर चिन्हापलीकडे गेल्यावर भागिले होणार. अशाच प्रकारे सराव संच 12.1 मध्ये गणितं आहेत, ती तुम्ही व्यवस्थित लक्ष देऊन एकही संख्या किंवा चिन्ह न चुकता केल्यावर ह्या गणितांमध्ये काहीही अवघड नाही आहे. अशाच प्रकारे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.